सुगंधानेच भूक लागेल अशी कोकण स्टाईल फणसाची भाजी आणि त्यातही ह्या उन्हाळ्यात आपण खूप झणझणीत न खाता अगदी कमी मसाल्यामध्ये भन्नाट चवीची फणसाची भाजी परफेक्ट पद्धतीने कशी करायची आहे बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण फणसाची भाजी करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी याआधी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यात मी फणस कसा चिरायचा इथपासून पूर्ण व्यवस्थित दाखवलेला आहे. जर तुम्हाला फणस कसा चिरायचा हे बघायचं असेल तर नक्की बघा तो व्हिडिओ. आणि हे जे आता मी तुकडे करून आणलेले हे मी बाहेरून चिरून आणलं होतं आणि छोटीशी फोड मी तशीच आणलेली आहे. तर आपण हे जे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला छान स्वच्छ पाण्याने. आणि आपण हे कुकरला साधारण पाणी टाकून एक शिट्टी करून घेणार आहोत. एक शिट्टीमध्ये हे व्यवस्थित शिजतं. त्यानंतर आता जोपर्यंत आपली कुकर होतो आहे तोपर्यंत आपण इथे भाजीसाठीचा जो मसाला आहे तो तयार करून घेऊया. अगदी झटपट होणारा, जास्त वेळ लागत नाही आणि तरीही छान चविष्ट अशी भाजी या मसाल्याने होते. तर आपण त्याकरता इथे घेतलेला आहे कांदा. साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे आपण इथे घेतलेले आहेत. आणि आपण आता जी भाजी करतो आहोत ती मी पावशर फणसाची भाजी करते आहे. साधारण ही 3 ते 4 लोकांना व्यवस्थित पुरते. तर यामध्ये आपण घेतलेत 2 मध्यम आकाराचे कांदे जे बारीक चिरून उभे उभे चिरून असे, आणि आपण अगदी चॉकलेटीसर होईपर्यंत याला तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण परत तेल न टाकता खोबरं इकडे भाजून घेणार आहोत. तर खोबरं तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्या काप करून घेतला तरी देखील चालेल, किसून घेतलं तरीही चालेल, आपल्याला हे भाजायचंच आहे. तर ह्यालाही आपण मंद आचेवर छान चॉकलेटी रंग येऊपर्यंत त्याला भाजून घेणार आहोत. त्याचा असा छान घमघमाट सुटतो. आणि आपलं इथे खोबरं देखील भाजून झालेलं आहे, हे काढून घेऊया. आपलं खोबरं आणि बाकीचं सगळं चिरून वगैरे होतंय, भाजून होतंय तोपर्यंत इथे आपल्या कुकरची एक शिट्टी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की छान शिजलेलं आहे. अगदी सहज त्यात आपली सुरी जाते. आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त तेल जर वापरायचं नसेल तर अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हे शॅलो फ्राय देखील करू शकतात. आणि अगदी कमी तेलात आपण याला टाकून उलट-पुलट करून, म्हणजे झाऱ्याने न करता तुम्ही चिमटा वगैरे वापरलात आणि फक्त पलटवून घेतले तरी देखील हे व्यवस्थित तळले जातात. हे कच्चे देखील म्हणजे न तळता आपण फक्त जे शिजवून घेतलेत तसे देखील हे ग्रेव्हीत टाकलेत तरी चालतात. पण या पद्धतीने जर केलं, तळून घेतले तर याची चव भन्नाट येते आणि असे ते बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून असे मऊ मऊ लागतात मस्त. इथे मंद आचेवर सगळे फणसाचे तुकडे छान तळून झालेले आहेत आणि तोपर्यंत आपला इथे कांदा आणि खोबरं देखील गार झालेला आहे. तर आपण हे आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर त्याकरता आपण कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. इथे एक मी मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. हा अगदी ऑप्शनल आहे, नसेल घ्यायचा नाही घेतला तरी देखील चालेल. हे 8-10 अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलं आहे, कोथिंबीर आणि 1 मिरची घेतलेली आहे. तर आपण हे सगळं याच्या बरोबरीने टाकून हे दळून घेणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही आलं लसणाची आणि कोथिंबीरीची एक वेगळी पेस्ट बनवून घेतली तरी देखील चालेल, जी आपण फोडणीत वापरू शकतो. पण एकत्रच करून घेतलं तर आपला मसाला एकखट्टी तयार होतो, वेगळं वेगळं करण्याची गरज नाही. आता त्याच कढईमध्ये ज्यामध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकलंय थोडंसं जिरं आणि हिंग, आणि जो आपण मसाला बारीक करून घेतला होता तो आपण या कढईमध्ये काढून घेणार आहोत. आणि याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत याला तेल सुटत नाही. छान याला व्यवस्थित परतवायचं आहे, तेल सुटोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला थोडासा जो कचरटपणा असेल तो निघून जाईल. आता तुम्ही इथे बघू शकता छान घट्ट होत आलेला आहे. आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेतलेलं आहे वाटण, त्यातच थोडंसं पाणी टाकूयात आणि ते मसाल्यामध्ये घालून घेऊयात. आणि यावर परत मसाला आपल्याला व्यवस्थित तेल सुटोपर्यंत
मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला लागतात आणि हा मसाला व्यवस्थित भाजला जातो. तेल तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित सुटलेलं आहे. तर यामध्ये टाकूया बाकीचे मसाले. यामध्ये टाकली आपण हळद 1 चमचा, त्यानंतर तिखट टाकणार आहोत 1 चमचा. यामध्ये मटण मसाला वापरलेला आहे साधारण 1.5 चमचा आणि धना पावडर वापरली आपण 1.5 चमचा. तर याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत. हे मसाले देखील आपल्या ह्या वाटणाबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे साधारण मिनिटभर फक्त, जास्त नाही, म्हणजे मसाले व्यवस्थित त्यामध्ये भाजले जातात आणि एकत्र होतात. आणि हे सगळं झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी याला उकळी येऊ देण्यापुरतं आपण झाकण ठेवून हे उकळवून घेणार आहोत. तर यामध्ये याला व्यवस्थित हलवून घेऊया. पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकताना कोमट पाणी वापरायचं आहे म्हणजे चव छान येते. तर इकडे आपल्याला आपलं हे एकत्र करून झालेलं आहे. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, हलवून घेऊयात आणि हे साधारण झाकून 2-1 मिनिटासाठी आपण याला व्यवस्थित उकळी काढून घेऊया. तर याला उकळी येते आहे तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता इथे तुम्ही बघू शकता एक साधारण 2-1 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. इथे छान उकळ आलेली आहे याला आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपण जे फणस तळून घेतलं होतं ते. जसं मी आधी बोलली की फणस नाही तळायचं असेल डायरेक्ट वापरलं शिजवून तरी देखील चालतंय. आता फणसाचे तुकडे आपण यामध्ये टाकून घेतले, हलवून घेतलं आहे आणि याला परत 2 मिनिटासाठी फक्त आपण वाफ उकळवून घेणार आहोत झाकण ठेवून. आणि आपली ही भाजी इथे आता मस्त तयार झालेली आहे. यावर टाकूया कोथिंबीर आणि गॅस बंद करूया. तुम्ही इथे बघू शकता छान अशी मस्त तरी आलेली आहे आणि जसं भाजी गार होईल तर अजून याची तरी वरती येते व्यवस्थित. खायला अप्रतिम लागते. अगदी आपली गावाकडची चव आपल्याला ह्या मसाल्याने मिळते. तर तुम्ही देखील करून बघा आणि तुम्हाला पुढची कुठली रेसिपी पाहायची आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर फॅमिली मेंबर समजून सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.